आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हिजाब या प्रकरणावर तमाम कर्नाटकमध्ये या प्रकरणावरून वाद सुरू झालेला आहे, वादंग पेटलेला आहे. हे प्रकरण त्याच ठिकाणी थांबलं पाहिजे होतं, मात्र त्याची चर्चा इतर राज्यांमध्ये देखील पसरवायची सुरुवात झाली आहे. हे प्रकरण त्या शाळेपुरतं मर्यादित होतं. त्या शाळेपुरतं मर्यादित असताना ते प्रकरण त्याच ठिकाणी चर्चेतून सुटलं असतं. आणखीनही सुटू शकतं, चर्चा जर घडून आणली तर सुटू शकतं. याला वेगळा फुंकर देऊन पेटवायचं कारण काही करायची गरज नाही. या प्रकरणाला त्याच कर्नाटक राज्यामध्ये नाही म्हणत मी, त्याच जिल्ह्यामध्ये त्यांनी थांबलं पाहिजे होतं, तिथंच थांबवलं पाहिजे होतं. तिथं सामाजिक सलोखा जपला पाहिजे होता. तो तिथंच ते प्रकरण जे आहे ते तिथंच थांबवलं पाहिजे होतं. त्याला वाढवण्याचं काही कारण नव्हतं. मात्र काही समाजकंटकांनी या मुद्द्याला तमाम देशभरामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. ते जो अजेंडा आहे तो अजेंडा त्यांनी पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या प्रकरणाचे पडसाद जे आहेत महाराष्ट्रभरामध्ये पडत आहेत. अशा प्रकारचे वृत्तवाहिन्यांनी काही दाखवलं आणि काही जिल्ह्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे, अशाही बातम्या आपण पाहिलेल्या आहेत. आणि त्या प्रकरणावरून बीडमध्ये देखील काही वृत्तवाहिन्यांना सांगितलं की आता बीडमध्येही वातावरण जे आहे ते तणावात आहे. मात्र अशा कुठल्याही प्रकारचं वातावरण तणावात नसल्याचं आम्ही आपल्याला दाखवून देणार आहोत. आपल्यासोबत याच प्रकरणावरून, याच मुद्द्यावरून चर्चेसाठी काही मान्यवर आहेत. मराठी महाराष्ट्राचा मंच जरी छोटा असला तरी मराठी महाराष्ट्राच्या मंचावर मोठे व्यक्ती आपल्यासोबत आहेत. तर त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. हिजाब हा मुद्दा जो आहे तो कुठून पुढे आला, काय नेमकी त्याची परिस्थिती आहे, काय समाजामध्ये वातावरण आहे, बीडमध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे, काय तणावाचं वातावरण आहे की नाही, हे आपण दाखवून देणार आहोत. आपल्यासोबत मला या ठिकाणी हिंदू मुस्लिम करायचं नाही आहे, मात्र जो वाद कर्नाटकपासून महाराष्ट्रापर्यंत येऊ पाहतोय त्या वादाला जे आहे ते मला वाटतं बीडमधून सुरुवात करायला पाहिजे की हे वातावरण जे आहे ते कुठेही पसरलेलं नको. बीडमध्ये शांततेचं वातावरण आहे. या मुद्द्यावरून आपल्यासोबत हिंदू आणि मुस्लिमचे दोन्ही लोक आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक, लोकपत्रकार म्हणून ज्यांना बीड जिल्ह्यामध्ये ओळखलं जातं, महाराष्ट्रभरामध्ये ओळखलं जातं, ते लोकपत्रकार भागवत तावरे आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत MIMचे जिल्हाध्यक्ष शफिक भाऊ आहेत. शफिक भाऊ असं व्यक्तिमत्व आहे की तमाम बीड जिल्ह्यामध्ये त्यांची ओळख आहे, महाराष्ट्रभरामध्ये ओळख आहे. आणि याच्या व्यतिरिक्त इतर समाजामध्ये जी आहे ती परिस्थिती ते रोटेट झालं असं आता त्या समाजामध्ये तमाम बहुजन समाजामध्ये ते वावरत असतात. आणि विशेष म्हणून बीडमध्ये सलोखा राखण्यासाठीचं त्यांचं अतिशय मोलाचं कार्य आहे. यामागे अनेक बीडमध्ये प्रकरणं झाले. त्या प्रकरणावरून अनेक वाद पेटवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र हिंदू मुस्लिम हा सलोखा कायम ठेवण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न आत्तापर्यंत राहिलेले आहेत. ते आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत MIMचे विद्यार्थी आघाडीचे तरुण युवा आहेत, त्यांचेच देखील आपण चर्चेत त्यांना सहभागी करत आहोत. तमाम या ज्या मुद्द्यावर आहेत आपण या मुद्द्यावर विशेष चर्चा करणार आहोत, सलोख्याची चर्चा करणार आहोत. या मान्यवरांचं मी मराठी महाराष्ट्राच्या मंचावर आपल्या दोघांचंही स्वागत करतो आहे. पहिल्यांदा मी हिजाब या प्रकरणावरून लोकपत्रकार भागवत तावरे यांच्याकडं जातो आहे आणि त्यांच्याकडून मी प्रतिक्रिया जाणून घेतो आहे की काय नेमकं प्रकरण आहे आणि कशा प्रकारचं तणाव वातावरण आहे. तावरे साहेब, आपलं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. आणि हिजाब आणि बीडमध्ये तणावाचं वातावरण अशा प्रकारच्या बातम्या वर्तमानावर काही दाखवल्या आहेत. काय परिस्थिती बीडमध्ये आहे? मला काय वाटतं, आपण याच्यावर चर्चा करण्यापूर्वी फारुकीने जे आंदोलन उभा केलं होतं, ज्याच्यानंतर महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली, पहिले हिजाब और बाद में किताब या विषयाकडे आपापल्या सोयीने सगळ्यांनी पाहितलं. मात्र त्या आंदोलनाच्या मुळाशी असणारी भावना, एक विद्यार्थी म्हणून त्याला काय वाटलं, आपण ते अगोदर जाणून घेतलं पाहिजे. मला असं वाटतं फारुकींना आपण बोललं पाहिजे, कारण त्यांना एकदा ती भूमिका त्यांनी मांडल्याच्या नंतर ही चर्चा सुरू झालेली आहे. तर कृपया आपण त्यांना थोडंसं बोललं ना तर मग आपण त्याची चर्चा. ओके, या ठिकाणी आपल्यासोबत विद्यार्थी नेता, युवा नेता आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की बीडमध्ये कशा प्रकारचं वातावरण होतं आणि काय त्यांना जाणवलं. दादा, आपलं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. काय परिस्थिती बीडमध्ये होती आणि तुम्हाला का वरून वाटलं की तिथं फलक लावले पाहिजे? आपके चैनल पे बुलाया, मैं आपका धन्यवाद देना चाहता हूँ. और आपके जो दर्शक देख रहे हैं
मैं उनसे ये कहना चाहता हूँ कि देखिए, ये जो हिजाब का प्रकरण है, ये जो मुस्लिम महिला है, ये हिजाब कोई आज से नहीं पहन रही है, बुर्का आज से नहीं पहन रही है। इस देश में जब से देश आज़ाद हुआ तब से आज़ादी के साथ मुस्लिम महिलाएं पूरे देश में हर स्टेट में अपनी आज़ादी के साथ बुर्का पहनती है, हिजाब पहनती है। लेकिन आप देखेंगे कर्नाटक में जो वाक़या हुआ, जो स्कूल में एक बच्चियों को आन नहीं दिया गया, क्यों नहीं आन दिया गया कि पुलिस ये इनका कहना ऐसा है स्कूल वालों का कि कोई बच्चे इनका विरोध कर रहे हैं। क्या विरोध कर रहे हैं? मैं आपको एग्जांपल देता हूँ कि अगर कोई मुस्लिम महिला या कोई लड़का, अगर हमारा हिंदू भाई टीका लगा कर आता है या कोई मंगलसूत्र पहनती है या घूंघट पहनती है या कुछ भी उनके कल्चर पे चल के आती है, अगर उसके विरोध में अगर कोई मुस्लिम महिला या लड़का अगर हरा कपड़ा पहनकर आता है तो हम कहेंगे कि हाँ ये गलत है, उनका विरोध नहीं होना चाहिए, क्योंकि वो उनका कल्चर है, उनको उनका आर्टिकल 25 जो कॉन्स्टिट्यूशन है उनको राइट दिया है। लेकिन आज आप देखेंगे वहाँ पर कि नौजवानों में जो स्टूडेंट्स है उनमें आज पॉलिटिक्स के ये जो न्यूज़ चल रहे हैं और ये जो पॉलिटिक्स हो रही है उन पे इतना इफेक्ट हो गया है कि वो बच्चे उनके विरोध में एक किस्म का कपड़ा पहन के आ रहे हैं, विरोध कर रहे हैं। तो मैं उन सब से कहना चाहूँगा, बच्चों से, स्टूडेंट से, कि पहले आप कॉन्स्टिट्यूशन को पढ़िए, बाबा साहेब अम्बेडकर को मानिए। बाबा साहेब अम्बेडकर ने जो हमको कॉन्स्टिट्यूशन दिया है, संविधान दिया है, उसमें आर्टिकल 14, 15, आर्टिकल 25, 26 अगर आप पढ़ते हैं 28 तक, तो आपको समझ में आ जाएगा कि कॉन्स्टिट्यूशन ने हर एक मज़हब के लोगों को, इस देश में रहने वाले लोगों को एक इजाज़त दी है, एक परमिशन दी है कि आप आपके फेथ पे, बिलीफ पे, वर्शिप पे चल सकते हैं, आपको कोई रोक नहीं सकता। और दूसरी बात ये कहना चाहूँगा कि भीड़ में जो वाक़या हुआ कि ये जो एक दिन के लिए हमने बैनर लगाए थे, तो वो बैनर का उद्देश्य यही था कि देखिए कि वहाँ जो इंसिडेंट हुआ, उस इंसिडेंट को लेके यहाँ पर एक डिस्क्रिमिनेशन को लेकर महिलाओं में एक आपत्ति हो गई और एक उनको लिए एक वो जहन बन गया कि ये हमारे ख़िलाफ़ हो रहा है, हम कोई जुर्म तो थोड़ी कर, हम जुर्म कर रहे हैं। तो ये एक उनके जहनों में आया था। तो वो बच्चियों ने हमसे कहा, हमारी आघाड़ी के, कि हम आंदोलन करना चाहते हैं। तो एडवोकेट शेख शफीक भाऊ साहब ने उनको बात की और कहा कि उस दिन जिस दिन आंदोलन करने को कह रहे थे, तो उस दिन लता मंगेशकर जी के निधन के ऊपर एक छुट्टी थी, तो उस दिन आंदोलन करना मुनासिब नहीं होगा, ये एडवोकेट शेख शफीक भाऊ साहब ने कहा था, इसलिए हमने आंदोलन नहीं किया था। तो उस आंदोलन नहीं करने की वजह से बच्चियों में एक मैसेज ना जाए, गलत मैसेज, कि यहाँ हमारे साथ डिस्क्रिमिनेशन हो रहा है, भेदभाव हो रहा है, या हम कोई जुर्म कर रहे हैं, या हमको हमारे हिजाब पहनने पर नहीं चलने दिया जा रहा है, वो मैसेज ना जाए, इसलिए हमने कॉन्स्टिट्यूशन ने जो हमको राइट दिया, हिजाब इज़ ऑल राइट, उसका बैनर लगाया था। हमने कहा था कि हिजाब और किताब, यानी कि हमको हिजाब और किताब में दोनों में क्यों एक चॉइस करना है, क्योंकि हमको तो कॉन्स्टिट्यूशन ने कहा है ना कि आप आपकी शरीयत पे चल सकते हैं। तो आप क्यों कह रहे हैं कि आपको सिर्फ या तो आपका मज़हब चुनना होगा या आपको एजुकेशन चुनना होगा? तो मैं ये कहना चाहूँगा कि आपको एक एग्जांपल देता हूँ फ्रांस की, कि फ्रांस में क्या हुआ, हिजाब पे बैन लगा दिया गया। तो वहाँ जो बच्चियाँ, जो मुस्लिम महिलाएँ थी, जो एजुकेशन में थी, जो जॉब में थी, तो आपका उनका एक एवरेज देखेंगे तो वो ज़ीरो के करीब आ गया कि पूरे बच्चे एजुकेशन से दूर हो गई, जॉब से दूर हो गई। क्यों? क्योंकि उन पर हिजाब पे पाबंदी लगाई। तो यही हमारे देश जो एक दुनिया को एक मिसाल देता है कि हम एक यूनाइट देश है, हमारे उसमें भेदभाव नहीं है, तो एक गलत संदेश देने के लिए एक वहाँ पे जो प्रकरण हुआ है, हम सब उसकी निंदा करते हैं। और जो भीड़ में एक कुछ न्यूज़ चैनलों ने एक गलत बात नहीं फैलाई कि यहाँ पर वातावरण ऐसा कुछ नहीं है, भीड़ की जनता एकदम एकजुटता के साथ रहती है, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब यहाँ पर सबका सम्मान करते हैं, यहाँ ऐसा कोई प्रकरण नहीं है। तो मैं यही सबसे अपील करता हूँ, आप कॉन्स्टिट्यूशन को पढ़िए और हाई कोर्ट का। और एक और अहम बात बोलूँगा कि आप देखेंगे, अगर कॉन्स्टिट्यूशन को ठीक है आप नहीं पढ़े, तो आप हाई कोर्ट का 2016 का जजमेंट है केरला हाई कोर्ट का, कि आप उसको पढ़ लीजिए कि एक बच्ची जो इंट्रेंस एग्ज़ाम, नीट बहुत बड़ा एग्ज़ाम होता है हमारे देश में, डॉक्टरी का बहुत ही अहम एग्ज़ाम होता है, उसमें कोर्ट ने कहा है कि वो मुस्लिम बच्ची, वो मुस्लिम महिला अपना कल्चरल कॉस्ट्यूम पहन के जा सकती है। जब इतने बड़े एग्ज़ाम में जा सकती है तो एक स्कूल में क्यों नहीं? तो मैं ये सबसे कहूँगा कि आप अपने फ्यूचर का देखिए, इनकी पॉलिटिक्स में ना आइए नौजवान ये बच्चे, और अपने भविष्य का देखिए, क्योंकि हम देश को आगे बढ़ाने के लिए, हम देश का फ्यूचर है, तो फ्यूचर का सोचिए। चर्चा इसलिए हो रही आहे, इस बात पर हो रही आहे, मला सांगायचं हे आहे की चर्चा ह्यासाठी केली जाते आपल्याकडं की आता बीडमध्ये वातावरण खराब होत आहे, ह्या बातम्या पसरल्यात. आपल्याला बीडमध्ये काही प्रकारचं वातावरण पसरलेलं नाही हे सांगायचं आहे की असं तसं आहे का बीडमध्ये वातावरण पसरलेलं नाही? बीडमध्ये वातावरण पसरलेलं नाही. आता जो मुद्दा आहे कर्नाटक येथील जो मुद्दा आहे तो मुद्दा पेटला. आता तो मुद्दा जो आहे तो शांततेत घ्यायची परिस्थिती आहे. बीडमध्ये त्याला दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काही कारण नाही आणि तो मुद्दा संपला पाहिजे, यावर आपण चर्चा करणार आहोत. आता बीडमध्ये मुद्दा संपला पाहिजे
किंवा बीडमध्येच नाही तर मी सुरुवातीला सांगितलं चर्चा करत असताना की कर्नाटकमध्ये जो मुद्दा आहे तो त्या जिल्ह्यामध्ये त्या शाळेपुरता मर्यादित राहिला पाहिजे होता. त्याला कुठल्याही प्रकारचा रंग देऊन महाराष्ट्रभर किंवा देशभरामध्ये किंवा पसरावायचे काही कारण नव्हतं. बीडमध्ये त्याचा वाद पडसाद पडणार नाहीत. तुम्ही फलकही लावले, काढूनही घेतले, तुमचं एक दिवसाचं प्रोटेस्ट होतं. आता याला कोणी वेगळं प्रकरण किंवा रंग द्यायचं काही कारण नाही. काय अपील कराल की कशा प्रकारचं वातावरण शांततेत राहायला पाहिजे? हिजाब आणि जे समजा त्या हिंदूंच्या ज्या काही परंपरा आहेत ह्या पाळल्या जातील, मात्र शाळेचे नियम आपल्याला लागू असतात, काही युनिफॉर्म जे आहेत ते आपल्याला लागू असतात. आणि याला सगळ्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे पाहतात? हिजाब, पहिले हिजाब फिर किताब अशा प्रकारच्या ज्या घोषणा सुरू आहेत, काय ह्याला संबोधित कराल? कशा प्रकारचं बघतोय? तो मैं यही कहना चाहूँगा कि हमारे देश में यूनिफॉर्म सिविल कोड नहीं है कि सब एक ही यूनिफॉर्म में हमारे देश में नहीं है. हमारे देश में आप स्कूल की बात कर रहा हूँ. हाँ, उसी पे एक एग्जांपल दे रहा हूँ. अगर आप 100 किलोमीटर आगे जाएंगे ना तो भाषा, रंग, कल्चर हर चीज़ बदलता है हमारे देश में. तो एक स्कूल में ऐसा यूनिफॉर्म लाना तो और ये एक थोपना कि तुम यही पहनो, ये गलत है. क्योंकि आप देखेंगे बहुत से लड़कियाँ एजुकेशन में आगे गई है एक अपना कल्चरल के साथ, कल्चर से कस्ट्यूम के साथ. तो और मैं यही कहना चाहूँगा कि ये जो भीड़ में जो एक वातावरण बनाने की कुछ मीडिया कर रहे हैं, जो ने बात में खोटी बात में फैलाई है, तो मैं उनसे यही कहूँगा कि आप और उन लोगों से भी कहूँगा जिन्होंने कॉन्स्टिट्यूशन को पढ़ा है, जो हमेशा से भाईचारे की बात करते हैं, कि आप ऐसे लोगों को रोकिए जो ऐसा भेदभाव कर रहे हैं. क्योंकि ये हमारे सिर्फ एक ही समाज के लिए नहीं है, ये हर समाज के नौजवानों को जेलों में डाल रहे हैं, इनको बेरोजगार और इनको ऐसी जगह ले जा रहे हैं जहाँ इनका फ्यूचर नहीं है. तो मैं आप सबसे कहूँगा ऐसे जो भेदभाव कर रहा है, जो किसी के खिलाफ बोल रहा है, उसमें ना पड़िए. हिजाब देखिए, हिजाब हो या मंगलसूत्र हो या टीका हो, जो भी हो, ये एक कल्चरल वो है, उसको कल्चरल ही रखा जाए, ना कि इसको एक एजेंडा बनाया जाए या किसी के खिलाफ यूज़ किया जाए. कोई हिजाब पहनता है, कोई टीका लगाता है, कोई वो करता है क्योंकि उसका धर्म उसको इजाज़त देता है. हिजाब पहनना ये कुरान में है. जो हमारे हिंदू भाई प्रार्थना करते हैं, जो भी वो करते हैं उनके मज़हब में, तो सबका सम्मान करना चाहिए. सेकुलरिज्म क्या है कि दोनों को एक्सेप्ट करना. अगर हमारा हिंदू भाई प्रार्थना करता है तो हमको उसको एक्सेप्ट करने की ज़रूरत है. अगर हम कुछ हमारी रीति रिवाज से करते तो आपका काम है कि हमको एक्सेप्ट करना चाहिए. ये भाईचारे का नाम है, ये सेकुलरिज्म का नाम है. तो मैं सभी से कहूँगा कि ये जो गलत खोटी बातें फैला रहे हैं कि हिजाब के या किसी के खिलाफ डाला गया, तो भीड़ में ऐसा कुछ नहीं है. कुछ वातावरण है, सब अच्छा है और सब एक जहती के साथ मिलजुल कर रहते हैं. मैं आप सबसे यही अपील करता हूँ कि गलत बातों को ना फैलाएं और गलत बातों पर विश्वास ना करें. या ठिकाणी जे तरुण युवा पदाधिकारी आहेत आघाडीचे MIMचे, यांनी बीडमध्ये कुठल्याही प्रकारचं वातावरण खराब नाही आहे असं सांगितलं आहे. कशा प्रकारची परिस्थिती तुम्ही पाहताय आणि काय आहे बीडमध्ये परिस्थिती? सुरुवातीला मी लुकमान फारुकीचं खूप कौतुक करेल. म्हणजे मुळात तू असं म्हटलं संग्राम की एका जिल्ह्यातल्या घटनेचे पडसाद इकडे पडायला नव्हते पाहिजे. मी याच्यामध्ये थोडी दुरुस्ती असं करेल की पडसाद नाही पडायला पाहिजे पण चर्चा झाली पाहिजे. म्हणजे कुठल्या तरी एका समुदायाला, आपण मुस्लिम म्हणूया थेट, अगदी मुस्लिमांना अगदी टार्गेट करणाऱ्या मोहिमा, अगदी एखादी राजकीय शक्ती, राजकीय पक्ष, एखादा विचार जर जाणीवपूर्वक करत असेल तर आम्हाला त्याच्यावर बोललं पाहिजे. हे बघा, त्याचे पडसाद म्हणून जर काही तणाव निर्माण होणार असेल तर मग आम्ही आहोत ना. म्हणजे शफीक भाऊ आपल्या बाजूला बसले, शफीक भाऊ आहोत, आपण आहोत पत्रकार म्हणून. कुठलाही तणाव निर्माण होण्याचं काही कारण नाही, पण याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं MIMचे जे आपले विद्यार्थी नेता आहेत फारुकी, त्यांनी खूप सुंदर मेसेज दिलेला आहे. त्यांनी पहिले हिजाब बाद में किताब हे म्हणत असताना त्यांनी पुस्तक नाकारलेलं नाही आहे. त्याचं असं म्हणणं आहे की पुस्तक मान्यच आहे, पुस्तकासाठीच आम्ही मुली पाठवतो शाळेमध्ये, फक्त हिजाबासह पुस्तक शिकण्यासाठी हिजाब आडवा येतोय का? म्हणजे एखाद्या मुलीने हिजाब घातला, मुस्लिम बहिणीने माझ्या हिजाब घातला, तर पुस्तक वाचायला तिला अडचण येते म्हणून हिजाब नको, असा काही युक्तिवाद आहे का आमच्याकडे? नाही. म्हणजे हिंदू म्हणून सुद्धा आपण त्याच्याकडे बघूयात ना. बरोबर. मला सांगा, योगी एका हिंदू कॉस्ट्यूममध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम करतात. तिथं मुसलमान नाहीत का उत्तर प्रदेशामध्ये? विरोध केला. उत्तर प्रदेशातले मुसलमान म्हटले का अरे आम्ही मुस्लिम आहे, आमचा मुख्यमंत्री कसं काय भगवा घालतो? ते भगवा रंग म्हणून नाहीत घालत, ते हिंदू धर्माचा संन्यासी वेश म्हणून तो परिधान करतात. त्या कॉस्ट्यूमवर कोणी आक्षेप घेतला नाही. ते संसदेमध्ये गेले कॉस्ट्यूम घालून, काय शफीक भाऊ, नाही का? मग मला सांगा, एक मान नावाचे खासदार होते, मान नाम के एक खासदार थे, शायद वो अकाली दल से थे या फिर किसी और पार्टी से.
परंतु ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्री म्हणून शपथ घ्यायची आणि त्यांना असं सांगितलं आलं की तुमचं जे करपान आहे यावर छुरी रहती सीख में वो उनको हक आहे. संसदेमध्ये कुठलंही शस्त्र घेऊन जाता येत नाही आणि त्याला असं सांगण्यात आलं की तुम्हाला ही शपथ घ्यायची, तुम्हाला मंत्री व्हायचं आहे, तुम्हाला हे करपान घेऊन जाता येणार नाही सोबत. साहेब ते मान म्हणले की मला हे नको, माझ्या धर्मामध्ये करपान हे महत्वाचं आहे, मला हे मंत्रीपद नको. राजीनामा दिला, इलेक्टेड लोकसभेच्या सदस्यांनी राजीनामा दिला, त्याचं करपान घेऊन तो बाहेर आला. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की आमचं संविधान या गोष्टीची परवानगी देतं की तुम्ही तुमच्या धर्मसंस्कारा पद्धतीने राहू शकता. मग मुस्लिम मुलींना मी असं कसं म्हणू शकतो? आणि मगाशी तू गणवेशाचा एक विषय बोलला, गणवेश हा स्थानिक शालेय संस्थेचा निर्णय असतो. संविधान आणि शालेय संस्था आम्हाला ह्याच्यामध्ये फरक करावा लागतो. म्हणजे संविधान आम्हाला ज्या गोष्टीची मुभा देतं त्या मुभेवर एका संस्थेच्या अंतर्गत असणारा निर्णय कसा लागू पडेल? बरं आपण चल नियम आणि सगळंच बाजूला ठेवूया त्या कमेंटासाठी. एका मुलीने हिजाब घालणे आणि शिक्षणामध्ये काय अडचण आहे एकदा समजून सांगावं ना, नाही का? मग अनेक संस्कार, आमचे धार्मिक संस्कार आम्ही वापरतो, आम्ही त्यानुसार वागतो, आम्हाला कोणी आक्षेप घेत नाही. म्हणजे त्या मुस्लिम धर्माला कितीदा आम्ही या बाबतीत टोकणार आहोत. त्याला शाहरुख खान दुआ करतो, आम्ही त्याला थुंकलं म्हणणार, त्यांनी बिचाऱ्यांनी काही बोलायचं नाही, सगळ्यांनी आक्षेप घेत. आम्ही हे करत असताना अरे पाकिस्तानमध्ये लतादितीबद्दल चांगलं बोलण्यात आलं रे, ट्विट केलं होतं. आणि भारतामध्ये आम्ही त्या एवढ्या मोठ्या महान गायिकेच्या संदर्भात चर्चा करण्याऐवजी आम्ही चर्चा कशाची करत बसलो? आम्ही शाहरुख खानची. हे नेरेटिव्ह आहे, हे मेंटेन केलं जातं आहे आणि याच्यासाठी एक राजकीय विचार काम करतो. मला या निमित्ताने माझ्या हिंदू बांधवांना हे आवाहन करायचं आहे की आमच्यातला राम, आमच्यातलं हिंदुत्व जर आम्ही समजून घेतलं पाहिजे. कुणीतरी त्याचा गैरवापर करत आहे. हे बघा, मुस्लिम त्याच्या जागेवर ठाम आहे, तो त्याच्या धर्माच्या पद्धतीने जगतो आहे आणि तो त्याचं जीवन रोज कष्ट करून जगतो आहे. तुमच्या राजकारणासाठी दोन धर्मामध्ये जर तेढ निर्माण आम्ही करणार असू तर आम्ही हे रोखलं पाहिजे. शफीक भाऊसारखा एक मोठा माणूस, मी अगदी 20 वर्षापासून त्यांना पाहतोय, कितीदा आम्ही त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित करणार आहोत. काल कोण साला भडवे दे, एका मुलीवर काय भगवा घालून, अरे मी हिंदू धर्म आहे, माझ्या गळ्यात तुळशीची माळे संग्राम, मी रामाचा भक्त आहे, मी त्या 200 लोकांना हरामखोर म्हणून भडवे म्हणेन. नालायक लोक, तुमच्या बापाचा आहे का तो हिंदू धर्म? तुमच्या बापाचा आहे का राम? आता मला सांगा, तुमच्या जय श्रीराममुळे एका कम्युनिटीला राम हा जर विलन वाटत असेल तर आम्ही का ते मान्य करायचं? म्हणजे 200 लोक जे भडवे गेले होते त्या माझ्या बहिणीच्या अंगावर चालून, ते त्या 200 लोकांमुळं हिंदू धर्माने बदनाम व्हायचं का? याचाही जरा विचार झाला पाहिजे रे. आणि या हिंदू जे कोणी बघत असतील, बघणार आहेत, त्या हिंदू धर्मातल्या बांधवांनी हे जरा थांबवलं पाहिजे. याच्यामध्ये मुस्लिम हा इश्यूच नाही आहे. हिंदू धर्माने कुठपर्यंत राम या संकल्पनेचा, राम ह्या संयमाचा, राम ह्या सत्व आणि तत्वाचा गैरवापर होऊ द्यायचा आहे, माझा प्रश्न आहे. शफीक भाऊ आपल्यासोबत आहेत. भाऊ, चर्चा व्हायला पाहिजे. पडसाद तावरे साहेबांनी सांगितलं की पडसाद नको आहे, चर्चा व्हायला पाहिजे. पडसाद जरी उमटले असले तरी त्यावर चर्चा व्हायला पाहिजे, जरी पडसाद नाही उमटले तरी त्यावर चर्चा व्हायला पाहिजे. चर्चा बीडमध्ये कशी आहे? आणि आता तावरे साहेबांनी सांगितलं आहे की एखाद्या कम्युनिटीला, एखाद्या समूहाला, एखाद्या धर्माला कुठल्याही एखाद्या मुद्द्यावरून टार्गेट केलं जाऊ शकत नाही, त्याला या देशामध्ये राहायचा अधिकार आहे. काय परिस्थिती बीडमध्ये आहे? सर्वप्रथम मी मराठी महाराष्ट्रमध्ये आम्हाला बोलवलं आणि याच्यावर चर्चा घडवून आणली, त्याच्याबद्दल आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि माझ्यासोबत आपल्या बीड जिल्ह्याचे नव्हे, महाराष्ट्राचे नव्हे, आता देशात आमच्या लोकपत्रकार भागवत तावरे साहेब यांचं नाव झालेलं आहे. आणि त्यांनी नेहमीच त्यांची जी भूमिका आहे ती राष्ट्रीय एकात्मतेची त्यांनी मांडलेली आहे. आणि त्यांचे जे लेख असतात आणि आत्ताच ते जे बोलले तर ते त्यांच्या पोटातसुद्धा तेच आहे आणि ओटातसुद्धा तेच आहे. आणि त्यांनी तुळशीच्या माळाचा या ठिकाणी उल्लेख केला. खऱ्या अर्थानं म्हणजे एक माझा हिंदू मित्र म्हणून मला त्यांच्यावर गर्व आहे. आज तुम्ही चर्चेसाठी आम्हाला हिजाब या विषयावर बोलवलं आणि तुम्ही बीड शहराचं कालचं जे वातावरण आहे त्याच्यावर चर्चा घडवण्यासाठी आम्हाला या ठिकाणी बसवलं. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की लुकमान फारुकी आमचा विद्यार्थीचा अध्यक्ष आहे आणि त्यांनी जे कर्नाटकमध्ये हिजाब या विषयावर जे रणकंदन माजलेलं आहे त्याच्यावर त्यांनी त्याची प्रतिक्रिया दिलेली, पडसाद नाही. त्यांनी या ठिकाणी पोस्टर्स लावले की पहिले हिजाब फिर किताब आणि हिजाब इज आवर राईट. आणि त्यांनी इतकं सुंदर ते लावलं होतं
की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अपेक्षित आहे ते या ठिकाणी मांडलं आणि त्याची आता आपण मुलाखतसुद्धा घेतली आणि कालसुद्धा बऱ्याच टी व्ही चॅनलला त्यांनी मुलाखत दिली. त्याच्यामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने याचं विश्लेषण केलं आणि मांडलं. मला या ठिकाणी सांगायचं आहे की कर्नाटकमध्ये हिजाब ह्या विषयावरून त्या ठिकाणचे मुख्यमंत्री जे आहेत बोम्मई साहेब यांना का कळत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आम्हाला दिलेलं आहे त्या संविधानामध्ये स्वतंत्रता, समता आणि बंधुता याचा एक सुंदर उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व धर्माला, सर्व जातीच्या वर्गाला आपापल्या पद्धतीने प्रार्थना करायचा, उपासना करायचा, काय खायचं आहे, कशा पद्धतीने राहायचं आहे, आपला पेहराव कसा असेल याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि मग त्या स्वातंत्र्यावर कुठंतरी ती गदा त्या ठिकाणी आणतायत. हा विषय असा आहे. आणि त्या मुलीने ज्यावेळेस ती तिच्या कॉलेजमध्ये आणि शाळेमध्ये गेली त्या ठिकाणी ते आपले काही कागदपत्र जमा करायला गेली होती आणि त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी, आता मला विद्यार्थी मानता येणार नाही, त्या ठिकाणी वेल प्लॅन काही बाहेरचे कॉलेजच्या सुद्धा बाहेरचे लोक आले, विद्यार्थी आले, मुलं आले आणि एका वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी जय श्रीरामचा नारा देऊन त्याच्यावर आक्रमण करतायत का अशा पद्धतीने तिच्या अंगावरती धावत होते. आणि एक अतिशय विदारक चित्र कुठंतरी आपल्या भारताच्या सार्वभौमतेला कुठंतरी तडा जातो अशा पद्धतीचे चित्र आपल्यासमोर उभं राहिलं. ती मुलगीसुद्धा त्या ठिकाणी दटून उभं राहिली. तिनेसुद्धा त्याच्या पद्धतीने तिला उत्तर दिलं. परंतु उत्तर आणि प्रत्युत्तर याच्यामध्ये काहीतरी घडतं आहे, कोणीतरी काहीतरी घडवतं आहे हे आपल्याला दिसून आलं. वाईट परिस्थिती होती. परंतु मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे, ती मुलगी आपल्या धार्मिक परंपरेचं या ठिकाणी पालन करत होती. तिने काही नवीन केलेलं नाही आहे. कैक वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. मुलींनी इस्लाममध्ये, मुस्लिम धर्मामध्ये बाहेर जाता वेळेस तिने बुरखा घालावा, हिजाब घालावा अशी एक परंपरा आहे. तिच्यावर फार बर्डन आहे, बंधन आहे अशा पद्धतीने नाही, परंतु ती परंपरा आहे. ती परंपरा चांगल्या पद्धतीने भारतामध्ये सुरू आहे. जे संविधानाने अधिकार दिलेले त्या पद्धतीने सुरू आहे. मला या ठिकाणी खेद हा व्यक्त करायचा आहे की एकीकडं पंतप्रधान साहेब म्हणजे सबका साथ सबका विकास असेल, बेटी बचाव बेटी पढाओ हे सगळे नारे त्यांनी दिलेले आहेत, बरोबर आहे. आणि सर्व धर्म समभाव हा आपला मूलभूत गाभा आहे आपल्या लोकशाहीचा. आणि पंतप्रधान साहेब याला कुठंतरी तडा देत आहेत का असं पिक्चर निर्माण झालेले, परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर ही परिस्थिती कुठंतरी आपल्याला बदलावं लागेल. लुकमान फारुकीनी त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी विरोधामध्ये म्हणता येणार नाही, पण त्या मुलीच्या समर्थनमध्ये या ठिकाणी पोस्टर लावले. पोस्टर त्यांनी कायद्याच्या चौकटीमध्ये लावले, परंपरेनुसार लावले. त्याला त्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याने ते व्यक्त केलेलं आहे. परंतु बीड शहरामध्ये काही वृत्तवाहिनी आहे त्यांनी असं मांडलं की बीड शहरामध्ये तणाव निर्माण झालेला आहे. या ठिकाणी भागवत तावरे साहेब आहेत, मी आहे, अनेक सामाजिक संघटना आहेत, अनेक चांगले आमच्या हिंदू समाजामधले इतके चांगले लोक आहेत, मुस्लिम समाजामधले आणखीन काही लोक आहेत जे या बीड शहरामध्ये कधीही तणाव निर्माण होऊ देऊ शकत नाहीत. आणि काही लोकांनी जर षडयंत्र नसलं आणि प्लॅन जरी केला तर ते प्लॅन उद्ध्वस्त करायला आम्ही सक्षम आहोत, निश्चितच आम्ही सक्षम आहोत. आणि हा जो मुद्दा आहे तो कुठेतरी व्यक्त व्हायला पाहिजे. म्हणजे कुठली गोष्ट जर मनात राहिली तर मनात जर राहिली तर तिचं कुठंतरी स्फोट होतो. आणि जर व्यक्त केली तर त्याच वेळेस त्याची जी आहे तर त्याचं मन मोकळं होतं. आपण नाही का म्हणतो तुमचं मन मोकळं करा राव, काय जे असेल ते मनात व्यक्त करा. त्यांनी व्यक्त केलं. आणि मला एक सांगायचं आहे, खूप चांगला मुद्दा भागवत तावरे साहेबांनी सांगितला. मानसाहेबाच्या बाबतीत त्यांनी जे उदाहरण दिलं, खरोखरच जर धर्माला सोडून काही जर गोष्ट होत असेल आणि तुम्हाला काही मिळत असेल आणि त्याला तुम्ही जर ठोकर लावत असतात, निश्चितच मला त्या मानसाहेबाचा सुद्धा या ठिकाणी अभिमान आहे. मला एक गोष्ट आणखीन सांगायची, त्यांनी योगी साहेबांनी सांगितलं की एक साधूंचा वेश घालून तर ते मुख्यमंत्री राहू शकतात. आमचे नेते बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब दाढी ठेवून आणि टोपी लावून जर संसदेमध्ये ते भाषण करत असतील आणि एक खासदार असतील, निश्चितच बाबा आपापल्या ठिकाणी सगळ्याचा आपल्याला अभिमान आहे. संविधान तुम्हाला अधिकार देत आहे. तुम्ही कुठल्या भाषेत त्या ठिकाणी शपथ घेतली पाहिजे. आता बरेच लोक विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये, आत्ताच आमच्या खासदारांनी त्या ठिकाणी मराठीमध्ये शपथ घेतली. याचा अर्थ काय की आम्हाला स्वातंत्र्य आहे. आणि दुसरी गोष्ट, शिक्षणामध्ये सुद्धा संविधानाने हे सांगितलेलं आहे
धर्म, जात, वंश, पेहराव याच्यावर तुम्ही शिक्षणाला नाकारू शकत नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानमध्ये सांगितलेलं आहे. आणि इथं जर कर्नाटकमध्ये ही परिस्थिती निर्माण होत असेल आणि अकार्यक्षम मुख्यमंत्री जर बघून न बघितल्यासारखं करत असेल तर निश्चितच ही गोष्ट वाईट आहे. आम्ही या ठिकाणी बीडमध्ये याचे पडसाद उमटू देणार नाही, पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आम्ही ते व्यक्त करणार. मात्र कर्नाटकमधला जो मुद्दा आहे, सुरुवातीपासून हा मुद्दा जो आहे तो विद्यार्थी पुढे घेऊन जात आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही एखादा मोठा व्यक्ती नाही आहे, वयस्कर व्यक्ती नाही आहे की हा नेतृत्व करतो आहे, आंदोलनाचं नेतृत्व करतो आहे. सुरुवातीपासून मी पाहतो आहे की हा मुद्दा जो आहे फक्त तरुण पुढे घेऊन जात आहेत. म्हणजे तरुण पुढं घेऊन जात आहेत, पण ते शेकडोंच्या संख्येने तरुण पुढे येत आहेत. आणि तसं जर होत असेल तर तरुणांचा मुद्दा म्हणजे ह्यांना कोणी डायव्हर्ट करतं आहे किंवा कुणा ह्यांना फूस लावतं आहे, कुणी ह्यांना पंपिंग करतं आहे, अशा काही प्रकारचा मुद्दा असू शकतो का? कर्नाटकमध्ये काय झालं तुला सांगतो. एका विद्यार्थी संघटनेने, मला असं वाटतं RSSची संघटना असली पाहिजे ती, त्या संघटनेने असं सांगितलं की मुलींनी बुरखा घालून येऊ नये, मग नाहीतर मग उद्या आमचे पोरं असं असं करतील. आणि मग दुसऱ्या दिवशी 200 मुलांना भगवे, म्हणजे तसे किरायाचे भगवे होते ते, आणि ते किरायाचे टट्टू होते. 200 भगवेधारी मुलं आले, ते काय विद्यार्थी थोडीच होते. केवळ एका धर्माच्या एका मुलीला टार्गेट करण्यासाठी प्री प्लॅन एका धर्माचे प्रतिनिधी म्हणून 200 मुलं समोर करण्यात आले. मी समजू शकतो हे एका स्थानिक विद्यार्थ्याने घडवून आणलं, पण त्या नेरेटिव्हला आणि त्या घटनेला देशभरात घेऊन जाण्यासाठी एक कंप्लीट मोठी यंत्रणा मार्गी कामी आलेली आहे. त्याच्यासाठी एका विशिष्ट पक्षाचा एक IT सेल काम करतो. संग्राम, तू बघ, आता बघ, अनेक लोकांचे काल प्रतिक्रिया आल्या, माझ्याकडे आल्या. बरं काय होतं हिजाब नाही घातला तर? अरे मग आता हिजाब हा मुद्दा काल समोर आलाय का? अरे स्वातंत्र्यापासून आणि स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळापासून हे सगळं चालत आलेलं आहे, तेव्हा आम्हाला आक्षेप नव्हता. आता उत्तर प्रदेशचं इलेक्शन आलं की मुस्लिमांचे मुद्देच बरे समोर येतात. आत्ता 15 दिवसापूर्वी टिपू सुलतानच्या एका मार्गाचा विषय आला, काल शाहरुख खानच्या दुवाचा मुद्दा आला, ओवैसी साहेबावर एक हल्ला झाला याच्यामध्ये उत्तर प्रदेशामध्ये, आणि आता नंतर कर्नाटकचा मुद्दा. या चारही मुद्द्यांचा आणि घटनांचा तू थोडा अभ्यास कर. कोण लोक आहेत? टिपू सुलतान नावाच्या एका मार्गाला विरोध करणारी देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टी. ओवैसी साहेबांवर हल्ला झाला उत्तर प्रदेशात, सचिन नावाचा एक माणूस, कोण? भारतीय जनता पार्टीचा निकटवर्ती आहे. कर्नाटकमध्ये घटना घडली, ज्या घटनेचं पूर्ण नेतृत्व हिजाबला विरोध करणाऱ्या कुणी केलं? RSS प्रणित एका विद्यार्थी संघटनेने. शाहरुख खान यांची दुआ, जी की ज्याला आपण जी फुंकर होती, ज्याला थुंकी म्हटलं, कोणी म्हटलं? हरियाणामधला एक भारतीय जनता पार्टीचा खासदार. का माझ्यासारख्या पत्रकारांनी असं म्हणू नये की भारतीय जनता पार्टी या देशामधल्या एक संगतीच्या मुळावर उठलेली आहे. नरेंद्र मोदी बीड जिल्ह्यामधल्या एका कुत्रं मेलो आमच्या बीड पोलिसांचं, माझं म्हणणं नाही, त्यांनी त्याचा उल्लेख केला आणि त्याचा खूप सन्मान केला. अरे इकडे माणसं मरू लागली, त्याच्यावर आमचे पंतप्रधान शब्द बोलत नाही, आणि आमचं एक कुत्रं मेलं तर त्याच्यावर मनची बात करतात. म्हणून देशाच्या प्रमुखांनी अशा प्रकारच्या विषयावर बोलू नये. अरे एक मुलगी चालते, तिच्यावर एका धर्माचे प्रतिनिधी म्हणून तिच्यावर चालून जाणारे लोक आहेत, आणि आमच्या देशाचा पंतप्रधान काहीच बोलत नाही. आम्ही त्याच्यावर बोललं नाही पाहिजे. आणि किती दिवसापर्यंत आम्ही मुस्लिमांना सलोख्याचे डोस पाजायचे? नाही अमन को कायम रखना है, तुम चुप रहो. अरे ते गप्पच राहणार आहेत, त्यांना सगळं लक्षात आलेलं आहे. एवढा मोठा राम मंदिराचा निर्णय झाला हो, कुठं काय आक्षेप नाही आणि कुठं काय कुठली अप्रिय घटना नाही. मग आम्ही कितीदा प्रश्न विचारायचे मुस्लिमांनाच की अरे त्यांनी आज त्यांनी बोललं पाहिजे, आणि माझ्यासारखा हिंदू त्यांच्या बाजूने उभा राहील. आणि म्हणून कोणी असं समजायची गरज नाही की हा धार्मिक तणाव आहे. अरे आम्ही संविधानासाठी एकत्र आलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दस्तूर, संविधान हे फक्त भाषणातल्या गोष्टीत का? मुस्लिम धर्म कंप्लीट शरीयतला मान देत असताना संविधानाचं कुठेही अवमूल्यन होणार नाही याची काळजी घेतो. आणि तुमच्या पक्षाची लोक संविधानाच्या प्रती जाळल्या हो दिल्लीत, त्याच्यावर अजूनही काही काय बोलले पंतप्रधान? एक शब्द बोलले नाही. म्हणून तुम्हाला हे आम्हाला समजून घ्यावं लागेल की ही लढाई फक्त आता मुस्लिम धर्म किंवा कुठल्या एका विशिष्ट समुदायाची नाही, संविधानाला मानणाऱ्या सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. एकामागून एक घटना अशा घडत आहेत ज्याचे पडसाद आणि ज्याचा तणाव निर्माण व्हावा, याचा परिणाम राजकारणात आणि मतदानात व्हावा, आणि आम्ही सत्तेमध्ये यावेत. या ठिकाणी बोललं जात आहे, चर्चा अशा आहेत. कर्नाटकच्या मुद्द्यावरून मला असं म्हणायचं नाही आहे की प्रत्येक समाजाने त्यामध्ये आपल्या आपल्या समाजाची चौकट सांभाळली पाहिजे, आपल्या आपल्या समाजाचा जो आहे तो सलोखा राखला पाहिजे, किंवा मग आपल्या आपल्या समाजामध्ये राहून आपली आपली प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली पाहिजे. हा मुद्दा बाजूला ठेवून
कालचा जो हिजाबचा मुद्दा आहे, मी जवळजवळ 50% अशा प्रतिक्रिया पाहिल्यात सोशल मीडियावर की हिंदू लोकांनी देखील त्या मुलीला जे एक चित्र आहे, अनेक लोकांनी त्या चित्राला जे आहे ते प्रोफाईल म्हणून ठेवलेलं आपल्या फेसबुक असेल, ट्विटर असेल, व्हॉट्सॲप असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये ते हिंदू लोकांनी देखील त्या मुलीचं चित्र लोक तिच्या मागं पडलेले जे तरुण आहेत ते चित्र वापरलं. आमच्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा संदेश आहे. देशामध्ये कायम बंधुभावाची प्रेरणा आणि हे कायम राहिलं पाहिजे, यासाठी आपल्या खास मोठा संदेश हे उदाहरण आहे. मात्र निवडणुका समोर आल्या की ह्या सगळ्या घटना समोर येतात. देशामध्ये 5 राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकीत डोळ्यासमोर ठेवून जी कोणी सत्ताधारी लोक आहेत या धर्माचा रंग देऊन जी काही तेढ निर्माण करून जो वाद निर्माण करायचा आहे त्याचा फायदा ज्यांना होणार आहे असे लोक या संघटनेच्या माध्यमातून असे प्रकरणं घडवतात का, आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे, हे देखील आपल्या प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे. बरोबर आहे. मग शफीक भाऊ याच्यावर खूप सुंदर बोलतील, कारण की त्यांनी या बाबतीत खूप चांगली भूमिका घेतलेली नेहमी, आणि त्यांनी बोलणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणून तू त्यांची प्रतिक्रिया मग आपण बोलू. शफीक भाऊ, मला सांगा, आता मी जो उल्लेख केला की राज्यामध्ये निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकींचा फायदा जे आता मग कर्नाटकचं प्रकरण असेल, मध्ये टिपू सुलतान यांचं प्रकरण होतं, अनेक प्रकरणं आपल्या देशभरामध्ये घडत आहेत, जे लोक सत्तेत आहेत आणि ते देखील या प्रकरणाकडे दुर्लक्ष करतात किंवा मग हे प्रकरणं वाढवायचा प्रयत्न करतात. याचा त्यांना कुठेतरी राजकीय फायदा होतो आहे का? यासाठी ह्या सगळ्या घटना घडून आणल्या जात आहेत का? काय आपलं म्हणणं आहे? मी 2 गोष्टी आता क्लिअर करणार आहेत की सगळ्यात प्रथम जी मुस्कान खान नावाची जी मुलगी आहे तिने जी भूमिका घेतली हिजाबाच्या बाबतीत खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि मी माझ्या हिंदू बांधवांचं, माझ्या माता भगिनींचं, ज्यांनी तिचं समर्थन केलं, ते समर्थन धर्म म्हणून नाही, जात म्हणून नाही, परंतु एक मुलगी म्हणून, एक आपली बहीण म्हणून जे समर्थन केलं त्याचं मी आभार व्यक्त करतो. आणि आजही आपला भारत देश हा राष्ट्रीय एकात्मतेला बांधलेला आहे हे याच्यावरून सिद्ध होतं. कारण बऱ्याच प्रोफाईल, बरेच स्टेटस, बरेच व्हॉट्सअपचे व्हिडिओज, बरेच असे स्टेटमेंट ह्या इतर समाजाच्या होत्या, त्या मुस्लिम मुलीच्या समर्थनामध्ये होत्या. मला एक या ठिकाणी सांगायचं आहे की इतके सगळे लोक आपापलं मत व्यक्त करतायत, परंतु ह्या देशाचे पंतप्रधान ज्यांनी ट्रिपल तलाक, भागवत भाऊ, ट्रिपल तलाकचा कायदा याच्यामुळे आणला की त्यांना इतकी काळजी होती आमच्या मुस्लिम महिलांची, मला या ठिकाणी सांगायचं आमच्या भगिनींची, की ते ट्रिपल तलाक मुळं ज्या महिलांचं घर उद्ध्वस्त होतं इतकी काळजी होती त्यांना. तर मला आता सांगायचं आहे, मोदी साहेब, ती एक मुलगी, तिच्या अंगावर इतके मुलं त्या ठिकाणी धावून येत आहेत, याच्या बाबतीतली आपली प्रतिक्रिया काय, आपणही या ठिकाणी व्यक्त व्हावं. दुसरी गोष्ट, भाऊंनी खूप सुंदर या ठिकाणी मुद्दा मांडला की त्या ठिकाणी एक गोष्ट आणखीन घडली, त्या शाळेमध्ये तिरंगा झेंडा होता, तो तिरंगा झेंडा खाली आणून त्या ठिकाणी भगवा झेंडा त्या ठिकाणी लावण्यात आला. म्हणजे काय होतंय, आणि आपण सगळं उघड्या डोळ्याने पाहतोय, प्रशासन पाहत आहे, त्या ठिकाणचे मुख्यमंत्री पाहत आहेत, हे चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, आम्ही तर या ठिकाणी आमचा सलोखा, समता, बंधुता ही आम्ही कायमच ठेवणार आहेत. ह्या फक्त गोष्टी आम्ही भाषणातून बोलणार नाही आहेत, ते आम्ही कृतीतून दाखवतो आहे. आपण त्याचे सगळे साक्षीदार आहोत. बीडमध्ये अशी कुठलीही आपली गोष्ट घटना घडूच शकत नाही, कारण तेवढे आम्ही सगळे या एकमेकाच्या विचाराशी बांधील आहोत समाजासाठी. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की ती मुलगी जी प्रोटेस्ट करते, त्या प्रोटेस्ट करण्यामध्ये सर्व हिंदू बांधवांनी या ठिकाणी तिला समर्थन दिलं. सकाळपासून मी बरेच सोशल मीडियावर पाहिलं, इतक्या चांगल्या प्रतिक्रिया इतर समाजाच्या आमच्या माता भगिनींनी, भावांनी या ठिकाणी व्यक्त केल्या. खरोखरच हा आमचा खरा हिंदुस्थान आहे. मला या ठिकाणी खरंच कौतुक करावंसं वाटतं आहे त्या मुलीचं सुद्धा, आणि हे प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या आमच्या लोकांचं सुद्धा. या सगळ्या परिस्थितीमध्ये सोशल मीडिया हा महत्त्वाचा मुद्दा आहे. काही वृत्तवाहिन्या जे आहे ते ठराविक मुद्दे जे आहेत ते घेऊन पुढे जात आहेत. मात्र सोशल मीडियावर जो तो व्यक्ती आपले मत व्यक्त करत असतो आणि त्यामधून ज्या काही घटना घडत आहेत यालाही देखील वाव मिळतो, आणि काही लोक जे आहेत त्या मुद्द्यांना पुढे घेऊन जातात, ते मुद्दे पुढे सरकवतात आणि त्यामुळे काही वाद निर्माण होतात. मात्र या मुद्द्यावरून ज्या प्रतिक्रिया समजा हिंदू धर्मातल्या लोकांच्याही आल्या, काही महिला आहेत, मुलींनी प्रकर्षाने ठासून सांगितलं की ती महिला जी आहे, ती मुलगी जी आहे ती आमची बहीण आहे, तिच्या अंगावर एवढे शेकडो तरुण जाणं ही नामर्दानगी आहे. अशा महिलांच्या अशा शब्दामध्ये काही महिलांनी व्यक्त झालेल्या आहेत. या मुद्द्याचा निषेध केलेला आहे त्यांनी. आम्हाला सरोकार राखायचा आहे
बीडमध्ये कुठल्याही प्रकारचं तणावाचं वातावरण आहे या ठिकाणी शफिक भाऊने सांगितलं आहे. तावरेसाहेब तुमचंही मत मांडा, बीडमध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे, तणावाचं वातावरण आहे की नाही. जसं शफिक भाऊने सांगितलं की बीडमध्ये कोणीही तशा प्रकारचा प्रयत्न केला तर आम्ही सर्वजण मिळून तो हाणून पाडू. कशी प्रतिक्रिया आहे? हे बघ, याच्या अगोदरही असे प्रयत्न झालेले आहेत, त्यांनी ते प्रयत्न हाणून पाडलेले आहेत. त्याच्यामुळं काय वेगळं सांगायची गरज नाही. शफिक भाऊ जे म्हटलेले आहेत की बीडमध्ये जर कुणाला वाटत असेल की दंगा होईल किंवा तणाव निर्माण होईल, याच्यावर चर्चासुद्धा करू नये. आमच्याकडं बारीक चुकावर सुद्धा आम्ही तेव्हाच व्यक्त होतो. अगदी कालच्या एका बातमीमध्ये शेवटची एक ओळ होती एका वृत्तवाहिनीची की बीडमध्ये तणाव आहे. आम्ही एका मिनिटामध्ये ते खोडून काढली आणि हजारो लोकांपर्यंत आम्ही तो मेसेज पाठवला की सदरील बातमी ही चुकीची आहे. त्याच्यामुळे बीडमध्ये तणाव वगैरे आता ह्या गोष्टी कधीही होणार नाही. ते विसरून जा की कुणाला असं वाटत असेल आणि करतील काही लोकांना, ज्यांना याच्यातून पॉलिटिकल गेन घ्यायचं आहे ना, त्या लोकांची चर्चा असेलही, परंतु ते इतके मातबर आणि इतके प्रबळ नाहीत की ते आमच्या शांततेच्या मुळावर उठतील. आता हिंदू मुस्लिम यांच्यामधला जो सलोखा आहे तो प्रचंड ताकदीचा, विश्वासाचा आहे. जगात कुठेही काही जरी झालं तर या ठिकाणी जोपर्यंत शफिक भाऊसारखी माणसं या ठिकाणी आहेत, म्हणून आम्हाला याबद्दलची शाश्वती आहे की या शांततेला कधीही धोका होणार नाही. पडसाद नाही, चर्चा मात्र नक्की होईल. जर कुणी असं म्हणत असेल की तणाव होऊ नये म्हणून आम्ही चर्चाच करू नये, तर नाही, आम्ही चर्चा करणार. एक वेळ लुकमान शांत बसेल, एक वेळ शफिक भाऊ म्हणतील किंवा नको बाबा तणाव होणार असेल, पण इथं हिंदू म्हणून आणि इथलं भागवत तावरे म्हणून, एक पत्रकार म्हणून आम्ही याच्यावर चर्चा करू. जे चूक ते चूक. आणि मी माझ्या हिंदू बांधवांना सांगेल की हिजाबच्या प्रकरणामध्ये एक राजकीय संघटन, एक विद्यार्थी संघटन प्रचंड चुकलेलं आहे. एका समुदायाला सातत्याने टॉर्चर करणं हे आमचं संविधान आम्हाला सांगत नाही, आमची नीती सांगत नाही. माझा धर्म तरी मला असं सांगतो का हो की आम्ही कुणाच्या तरी मान्यतेला आक्षेप घ्यावा? माझा धर्म मला वसुदैवकम कुटुंबकम अशा प्रकारच्या संकल्पनेची शिकवण देणारा धर्म आहे. कशामुळे मी मुसलमानाचा तिरस्कार करायचा? जो माणूस रामाला मानतो का, त्यांनी शपथेवर सांगावं की मुस्लिमांचा तिरस्कार करायला त्याचा राम त्याला परवानगी देतो का? रामाला समजून घेत असताना आणि कृपा करून आम्हाला रामासाठी आंदोलन करायची वेळ येऊ नये. माझ्यातला हिंदू जागा होऊन रामासाठी मी भांडायला उठण. आता कुठपर्यंत माझ्या रामाचा तुम्ही गैरवापर करणार आहात? कुठपर्यंत माझ्या रामाचा तुम्ही राजकारणामध्ये वापर करणार आहात? अरे राम एक आदर्श पुरुष आहे. अहो, एक उर्दू शायरनी रामाबद्दलची एक नज्म लिहिलेली हो, इतकी सुंदर नज्म आहे. आम्हाला रामाचं जेवढं विश्लेषण करता येणार नाही का, तेवढं एका मुस्लिम शायरनी केलंय. काय राम आदर्श होता, एक मुस्लिमाने सांगितलं. इतका सुंदर राम कुठे एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्यासारखा वापरला पाहिजे का हो? शफिक भाऊला नाही बोलता येणार ती गोष्ट, पण मी बोलणार की या रामाचा गैरवापर थांबवा. आणि हिंदूंनी आता एका राजकीय पक्षाला याचा जाब विचारला पाहिजे की तुमचं राजकारण विकासाच्या अजेंड्यावर करा ना. तुम्ही अच्छे दिन, बेटी बचाव बेटी पढाव सारखे मुद्दे घेऊन आलात, अरे तेच करा ना. रामाचा वापर कशासाठी करता? तुम्हाला उत्तर प्रदेश जिंकायचं आहे ना, त्यासाठी मुस्लिम द्वेषच का लागतो? अरे उत्तर प्रदेशात काय काय तुम्ही दिवे लावलेत, जरा तिथल्या लोकांना दाखवा आणि करा की इलेक्शन. बीडमधल्या लोकांना कशाला कामं लावता? त्याच्यामुळे आम्हाला आता यावर एक ॲक्शन प्लॅन तयार करावं लागेल. जर कुठला IT सेल आमच्यामध्ये तणाव निर्माण करणारे कंटेंट घेऊन येणार असेल तर आम्हाला त्याला प्रतिवाद करावा लागेल. पडसाद नाही उमटले पाहिजेत, पण चर्चा झाली पाहिजे. एखादा गैरसमज ते लोकांमध्ये पसरवत चलतील आणि आम्ही काय तोंडावर बोट ठेवून बसायचं का गप? म्हणून आम्हाला धर्म आमच्या घरामध्ये ठेवावा लागेल आणि आम्ही रस्त्यावर संविधान घेऊन चालावं लागेल. म्हणून आम्हाला हे समजून घ्यावं लागेल. आणि म्हणजे सगळ्यांची जबाबदारी, तू असेल मी असेल, अरे पत्रकारांची तर खूप मोठी जबाबदारी आहे. पत्रकार एक लाईन चुकीची लिहितो आणि तणाव निर्माण होतात. म्हणून खरी जबाबदारी आता पत्रकारितेची आहे की या लोकशाहीमध्ये शांतता सलोखा कायम ठेवण्यासाठी आम्हाला गैरसमजाला रोखावं लागेल. या ठिकाणी महत्त्वपूर्ण चर्चा झालेली आहे. कर्नाटकचे जे प्रकरण आहे, मी सुरुवातीला सांगितलं की तिकडे देशभर कुठं पसरू नये, ते त्याच जिल्ह्यामध्ये त्या शाळेपुरतं मर्यादित असलं पाहिजे होतं. त्या शाळेच्या चौकटीत, त्या शाळेच्या गेटच्या आतमध्ये देखील ते प्रकरण थांबू शकलं असतं. ते अजूनही थांबू शकतं. अजूनही त्याला जर ठरवून, जसं शफिक भाऊ यांनी सांगितलं की तेथील जे मुख्य व्यक्ती आहेत, जे प्रथम नागरिक आहेत, मुख्यमंत्री आहेत, यांनी जर एक बैठक लावली, स्थानिक जिल्हा अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हाची जी काय ज्यांच्या नियंत्रणाखाली ती शाळा आहे, त्या जो नियंत्रक आहे, जो मुख्य माणूस आहे, त्याच्याखाली जर एक बैठक लावली, ते एका 0 मिनिटामध्ये हे प्रकरण जिथले तिथं थांबू शकतं आणि त्याचे पडसाद जे आहे ते सगळीकडे थांबू शकतात.
जी वृत्तवाहिन्यांनी जे बातम्या प्रसारित केल्या शेवटची, तसं तावरे साहेबांनी सांगितलं की शेवटली जी ओळ होती त्या ओळीमध्ये सांगितलं गेलं की बीडमध्ये वातावरण तणावाचं आहे. मात्र बीडमध्ये कुठल्याही प्रकारचं वातावरण तणावाचं नाही, ही या ठिकाणी प्रकर्षानं दोन्ही व्यक्तीने सांगितलेलं आहे. बीडमध्ये सलोखा आहे, कुठल्याही प्रकारचं वातावरण तणावाचं नाही. मला या ठिकाणी पत्रकार या नात्यानं सांगायचं आहे की ज्या वृत्तवाहिन्या ज्या आहेत, मी फार मोठा पत्रकार आहे या ठिकाणी सांगायचं मला नाही आहे, मात्र मी चुका काढू शकतो एवढं तरी ज्ञान माझ्याकडे आहे. 2 शब्दामध्ये या ठिकाणी प्रवक्त्यांनी सांगितलं, या ठिकाणी आपल्यासोबत जे व्यक्ती होते त्यांनी सांगितलं की बीडमध्ये कुठल्याही प्रकारचं वातावरण आहे. आणि ही सत्यता आहे, वातावरण आहे की जशा प्रकारे बीडमध्ये वातावरण खराब आहे असे वृत्तवाहिन्यांनी 2 ओळीत सांगितलं, तसं वातावरण कुठेच नाही आहे. हे जरी इथं कॅमेऱ्यासमोर बोलत असले तरी मी तमाम बीड शहरामध्ये फिरलो आहे, तर बीडमध्ये कुठेही तशा प्रकारचं वातावरण नाही. 1 दिवसाचं आंदोलन त्यांच्या कायद्याच्या नियमानुसार होतं, ते फलक लावले आणि आंदोलन संपल्यानंतर फलक काढूनही घेण्यात आले. मात्र याला वेगळा रंग देण्याचं काही कारण नाही, देशभरामध्ये याला कुठं घेऊन जायचं कारण नाही, बीड जिल्ह्यामध्ये याला घेऊन जायचं काही कारण नाही. बीडमध्ये कुठल्याही प्रकारचं वातावरण तणावाचं नाही आहे. राजकारण्यांनी याचं राजकारण कोणाला जर याचा अशा प्रकारच्या मुद्द्यांचं जर राजकारण करायचं असेल, त्याचा फायदा जर त्यांना कोणाला घ्यायचा असेल तर विकासाच्या मुद्द्यावर याचा फायदा घेतला पाहिजे. आणि ज्या प्रधानमंत्र्यांनी विकासाच्या मुद्द्यावर आपलं मत मांडलं पाहिजे, असं न होता ते छोट्या छोट्या गोष्टीवर असे मत मांडत आहेत. मात्र ह्या ज्या गोष्टी देशाच्या सलोख्याला घातक आहेत, लोकशाहीला घातक आहेत, अशा मुद्द्यांना जर कोणी पुढे घेऊन जात असेल, एखादा पक्ष पुढे घेऊन जात असेल आपल्या फायद्यासाठी, तर त्यांनाही विरोध करणं गरजेचं आहे. स्थानिक लोकांनी जे आहेत या अशा प्रकारच्या ज्या अफवा पसरवत आहेत व्हॉट्सॲप फेसबुकच्याद्वारे सोशल मीडियाच्याद्वारे की अशा प्रकारचं वातावरण इथं खराब आहे आणि तुम्ही तिकडं प्रोटेस्ट करा, तुम्ही इकडं आंदोलनं करा, अशा ज्या काही व्हॉट्सॲपवर ज्या काही फेसबुकवर जे काही वादग्रस्त पोस्ट फिरत आहेत याची शहानिशा आपण केली पाहिजे. समाजामध्ये ज्या पोस्ट फिरत आहेत या आपण स्थानिकच्या लोकांसोबत बैठका घेऊन, चर्चा घेऊन, शांतता बैठका घेऊन ह्या सगळ्या सोडवल्या पाहिजेत. कोणता मुद्दा राष्ट्रीय स्तरावरचा जो मुद्दा आहे तो आपल्या बीडमध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये आला नाही पाहिजे. जर आला तर त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, दोन्ही समाजामधले लोक एकत्रित आले पाहिजेत. मला या ठिकाणी प्रकर्षानं सांगायचं आहे, शफीक भाऊ मुस्लिम समाजाचे आहेत, मात्र मराठी ते न चुकता आपण अनेक मुस्लिम समाजातील व्यक्तींची मराठी त्यांना म्हणजे क्लिअर बोलता येत नाही. शफीक भाऊ यांचं उदाहरण हेच आहे की तमाम बहुजनांसोबत ते कायम असतात, प्रत्येक व्यक्तीच्या लग्नामध्ये अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी असतात. ते मराठी जी आहेत ती अगदी माझ्यासारखी बोलू शकतात स्पष्टपणे. अर्थात त्यांचं उदाहरण त्यांचं जे आहे ती बोलीभाषा जी आहे ती हे दर्शवते की शफीक भाऊ तमाम बहुजन समाजामध्ये असतात, दोन्ही समाजामध्ये सलोखा ठेवण्याचं त्यांचं काम असतं. बीडमध्ये अनेक अशी प्रकरणं घडली, काही वातावरण निर्माण करणारे, काही तेढ निर्माण करणारी प्रकरणं घडली. मात्र तावरे साहेब किंवा मग शफीक भाऊ असतील यांच्यासारखे जे लोक आहेत यांनी हे वातावरण जे आहे ते कुठं पेटू दिलेलं नाही आत्तापर्यंत. आणि हे वातावरण कायम जे आहे ते शांततेचं वातावरण जे आहे ते कायम राहील. कर्नाटकचा मुद्दा असो, टिपू सुलतान यांचा मुद्दा असो की आणखी कोणता मुद्दा असो, निवडणुका असोत किंवा कोणत्याही परिस्थिती असोत, कोणत्याही परिस्थितीमध्ये बीड पोलीस प्रशासन आणि सलोख्याचा मुद्दा आणि तमाम बहुजनांमध्ये कायम आम्ही आपण देशामध्ये राहत असतो. बंधुभावाची जी काही आपली प्रेरणा आणि आपली परंपरा आलेली आहे ती कायम टिकून ठेवण्यासाठी कोणत्याही थराला आम्ही जाऊ, मात्र वातावरण जे आहे ते खराब होऊ देणार नाही. मग हिंदू मुस्लिम असो किंवा इतर कोणते मुद्दे असो, या सगळ्या गोष्टी पाहता आम्ही खंबीर आहोत, आम्ही सक्षम आहोत. आणि पत्रकार या नात्यानं या ठिकाणी एक विशेष भूमिका या ठिकाणी आपल्याला आवश्यक होती, ती आपल्याला या मंचावर लाभलेली आहे. कारण पत्रकार आहे तो समाजाचा आरसा आहे. ज्या पद्धतीने एखादी वृत्तवाहिनी तुम्हाला सांगत असेल की बीडमध्ये तणावाचं वातावरण आहे आणि त्याच बाजूला दुसरा पत्रकार सांगत असेल की मी बीडमध्ये तमाम फिरलो आहे, बीडमध्ये कुठल्याही प्रकारचं तणावाचं वातावरण नाही, त्याचा इफेक्ट नक्कीच समाजामध्ये होणार आहे, शहरामध्ये होणार आहे. आणि त्यामुळे जी कायदे सुव्यवस्थेची परिस्थिती आहे ती निर्माण होणार नाही, सलोखा कायम टिकून राहील. अशा प्रकारची या ठिकाणी एक भूमिका पत्रकार या त्यांना मांडलेली आहे. आणि या ठिकाणी एक समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना देशाची कशा प्रकारे एकात्मता कायम टिकून राहिली पाहिजे या माध्यमातून ज्यांनी ती प्रतिक्रिया मांडली, जी चौकट आपल्या समाजाची आहे. तावरे साहेबांनी सुरुवातीला सांगितलं, मान यांची जे उदाहरण देऊन सांगितलं ते देखील आपण पाळलं पाहिजे. मात्र कोणत्याही समाजाला त्याचा विरोध न करता ते पाळलं पाहिजे. आपण संविधान देखील आपण पाळलं पाहिजे. आपल्या धर्मासाठी संविधानाच्या कायद्यांचे नियमांचं आपण उल्लंघन करू ते अजिबात मान्य केलं जाणार नाही, असं देखील या ठिकाणी तावरे साहेबांनी सांगितलं. शफीक भाऊंनी अतिशय सुंदर शब्दामध्ये सांगितलेलं आहे की ज्या तमाम बहुजन तरुणी आहेत, हिंदू तरुणी आहेत, त्यांचा मला फार अभिमान आहे
की या अशा कठीण परिस्थितीमध्ये त्या मुस्लिम समाजाच्या एका सच्चा तरुणीसोबत त्या उभ्या राहिल्या, त्यांचा मला फार अभिमान वाटतो. अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी शफिक भाऊने व्यक्त केली. एक तरुण विद्यार्थी संघटनेचा व्यक्ती असून कायद्याचं पालन कशा प्रकारे केलं पाहिजे, आम्हाला संविधान काय सांगतं, आम्हाला समाज काय सांगतो, आम्हाला धर्म काय सांगतो, आणि संविधान धर्माला कितीभर योग्य मानतं, किंवा मग संविधानाच्या चौकटीमध्ये धर्माची किती मायने राखतं, किती किंमत आहे, आणि संविधान आपण पुढे घेऊन जात असताना धर्माला आपण कशा प्रकारे वागवलं पाहिजे याचं जिवंत उदाहरण आपल्याला फारुकी यांनी सांगितलेलं आहे या चर्चेमध्ये. आणि मी चर्चेच्या शेवटी एवढंच सांगेन की बीडमध्ये कुठल्याही प्रकारचं तणावाचं वातावरण नाही. कोणत्याही संघटनेला या ठिकाणी वातावरण दूषित करायचं असेल तर या ठिकाणी 2 हिंदू आणि मुस्लिमचे व्यक्ती आहेत आणि त्या ठिकाणी मी बसलेलो आहे, आणि कुठल्याही प्रकारचं वातावरण खराब होणार नाही याची दक्षता आम्ही कोणत्याही थराला जाऊन घेऊ, अशा प्रकारची या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे. मराठी महाराष्ट्राचा ही एकमेव कार्यक्रम होता आणि मराठी महाराष्ट्राचा हेतू हा आहे की समाजामध्ये एकोपा सलोखा, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, हा आमचा मराठी महाराष्ट्राचा हेतू आहे. या कार्यक्रमामध्ये विशेष व्यक्ती आपल्यासोबत होते, त्या सर्वांचं मराठी महाराष्ट्राच्या वतीने आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी ही चर्चा इथे संपवली असं जाहीर करतो, आणि येणाऱ्या काळामध्ये असे काही प्रकरणं घडत असतील तर यावर नक्की चर्चा आम्ही घडवून आणू आणि सरोखा कायम ठेवू, अशा प्रकारची ग्वाही या ठिकाणी देतो. ही चर्चा इथे संपली असं जाहीर करतोय.